नमस्कार, मी हमीम शेख. लातूर धाराशिव जिल्हा भूकंपग्रस्त कृती समिती आयोजित पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन मेळाव्याचे मंगरुळ येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेशदाजी बिराजदार आणि प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार श्री प्रवीण स्वामी सर आणि कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय औसा तालुक्याचे लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लातूर उस्मानाबाद भूकंपग्रस्त कृती समिती मार्फत करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मंगरुळ येथे या कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन झाले आणि यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्याधर कांदे पाटील हे उपस्थित होते. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये या कार्यक्रमाचे व्हिडिओ बघणार आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, परिसरातील या लातूर धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपस्थित असलेले माझे तरुण मित्र, याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुरेशदाजी बिराजदार, त्याचबरोबर आजच्या या मेळाव्याचे उद्घाटक आमचं लाडकं नेतृत्व, आमचं आशास्थान आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी विद्या दान आणि विद्यार्जन याचा दुहेरी संगम असलेले आमचे प्राध्यापक कांदे पाटील सर, आजचे प्रमुख निरीक्षक सन्माननीय शाने सर, डॉक्टर शाने सर, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष वृषलभाई देशमुख, या ठिकाणी सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटामध्ये श्री प्रवीण स्वामी सरांचं स्वागत. तालुक्याचे आमदार सन्माननीय स्वामी सर, या ठिकाणी उपस्थित असले सर्व मान्यवर, उपस्थित सभा मंडपामध्ये उपस्थित असले सर्व तरुण, साहेबांना पुढे जायचं आहे, त्यामुळे आपली भूमिका प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये मी तुमच्या समोर व्यक्त करतोय. साहेब, जी घटना या परिसरात नव्हे तर देशाला आणि जगाला हेलावून टाकणारी घटना होती. त्या घटनेमध्ये लातूर धाराशिवच्या 10,000 निष्पाप लोकांना आपले प्राण या नैसर्गिक आपत्तीमध्ये. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे सहकारी आमदार मित्र आमचे प्रवीणजी स्वामी सर, आमचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय सुरेशदाजी बिराजदार, बालमुद्रा अकॅडमीचे संस्थापक आणि ज्यांनी सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली ते आमचे स्नेही विद्याधर कांदे पाटील. भूकंपग्रस्त म्हणलं की ज्याचं नाव समोर नेहमी आदराने येतं ते या कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि नेहमीच भूकंपग्रस्ताचा आवाज जिल्ह्यात महाराष्ट्रात उठवणारे अमर बिराजदार, या मंडळाचे भाजप अध्यक्ष वृषल देशमुख, आमचे उपसरपंच शिवाजीराव बिराजदार, सरपंच केशरभाई बिराजदार, आमचे काकासाहेब मोरे, युवराजी बिराजदार, मोहन डोकनाळे, हमीद शेख, व्यंकटनाना कराळे, धीरजजी घोटाळे, आमचे सुनील भाऊ साळुंके, जी काळे, बाबाराव जगताप, आमचे यशवंतरावजी भोसले, अच्युतरावजी अंगणे, आमचे आनंद जगताप, अनिल कोळी, जावेद पटेल आणि सूत्रसंचालन करत असलेले युवा सहकारी रोहनजी जाधव, मंचावरील मान्यवर, समोरील सगळे विद्यार्थी बंधू भगिनी आणि ग्रामस्थ आणि 52 गावातील प्रतिनिधी, मी अमरचं अभिनंदन करतो यासाठी की भूकंपग्रस्त चळवळीत काम करत असताना तो पायपीट खूप करतो, पण पायपीट करत असताना आता कुठे फिरावला असं मला येते आणि तरी तो स्वतः नाही फिरावला. काहीतरी बसून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल, कारण अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचं युग आलंय आणि प्रत्येक परीक्षामध्ये तलाठ्याची असो, पोलिसाची असो किंवा आता मला वाटतं 25 परीक्षा लिखीवर आली, बरोबर की नाही. सगळ्या परीक्षा लिखित स्वरूपात व्हायला लागल्या म्हणून त्याला मार्गदर्शन सेंटर निर्माण करावं असं त्यांना वाटलं आणि औसा विधानसभेतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असं सेंटर होणार, हे पहिलं सेंटर आहे म्हणून त्याचं मी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं भूकंपग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांना नोकरी लागाव्या, त्यांना काहीतरी मिळावं म्हणून पायपीट करत या ऑफिसहून त्या ऑफिसला, त्या ऑफिसहून या ऑफिसला जात असताना एक सेंटर निर्माण करून त्यांना एक व्यवस्थित स्किल निर्माण करणे, त्यांना एक स्किल्ड विद्यार्थी तयार करणे, यासाठी केलेला प्रयत्न अतिशय अतुलनीय आहे. म्हणून मी अमरजी आपल्या मनातून अभिनंदन करतो.
म्हणजे आम्हाला कौतुक सगळे करतातच, त्यात मी काय कमी करणार नाही. त्यांनी मला जरी इकडे सगळं केला असला तरी त्याने काय म्हणलं सोबत नव्हतो, विरोधच होता. सगळी काळामध्ये विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा त्यांनी सांगितलेलं काम मी कधी टाळलं नाही, कारण त्याचा लढा काय वैयक्तिक नव्हताच. विधानसभेत मला विरोध केला म्हणून त्यांनी सांगितलेलं काम मी टाळलं नाही, कारण त्यांनी सांगितलेलं काम हे माझ्या मतदारसंघातल्या जनतेसाठी होतं, म्हणून मी ते प्रामाणिकपणे काम केलं. इतकंच नाही तर त्या काळामध्ये त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सागर बंगल्यावर त्याची स्वतः रूबरू भेट घालून दिली. काय बोलायची तूच बोलले नाही, त्यामुळे त्यांनी टेक्निकल विषय मांडले, साहेबांनी आदेश दिले, पण काय टेक्निकल विषय आहेत. आता मुख्य मागणी जी आपली आहे की मूळ जे आरक्षण होतं आपलं 1% प्रकल्प 3% भूकंप, आपलं भूकंपाचं, त्यात 2% आपलं झालं, पण 3% तिकडे गेलं, बरोबर आहे ना. तर मला त्यावेळेस न्यायालयीन कायदा आदेश आहे, मला असं जेवढं काय माझा अभ्यास आहे त्यात मला माहिती आहे, तरी माझा चुकीचा असू शकतो, तुम्ही अभ्यास करून घ्या. न्यायालयामध्ये कुठेतरी गेलं होतं पाटण साताऱ्यामधलं, त्याच्यावर ते आलेलं आहे आमच्यामध्ये प्रकल्पामध्ये भूकंपग्रस्त नको म्हणून आमचं आरक्षण कमी करा म्हणून सातारा जिल्ह्यातून कुणीतरी न्यायालयात गेलं होतं. त्याच्यावर जो निकाल आला त्या निकालाला आपण 3% घेऊन 2% आला. पण ठीक आहे, त्याच्या काळामध्ये विलासरावजींनी मदत केली, त्याच्या काळामध्ये दिलीपरावजींनी मदत केली, त्याच्या काळामध्ये अनेकांनी आपल्याला मदत केली. आजही मी त्याही काळामध्ये करतोय, आताही मदत करतोय, कारण जनता माझी आहे भूकंपग्रस्तामध्ये. आता स्वामी सर आमच्याकडे असताना तरी म्हणले की आम्हाला तेवढंच नाही मिळावा, तुम्ही आमदार व्हायच्या पहिलं तुम्हाला आराखडा तयार आहे. म्हणजे मी आराखडा आवसापुरता नाही मागितला, आवसा दिलं का उमरगाला व्हा, आपल्याला काय प्रांत आहे, आणि सातारा स्वामी आपलेच आहेत, ते काय बाकी सोडत आहेत, त्यामुळे तेही आपलेच आहेत. पण आपल्या 2% ते घुसले हे खरं आहे. पण शिवेंद्र आपलं जे काय शंभूराज देसाई आमचे तिथले मित्र शंभूराज देसाई मंत्री महोदय आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या जनतेला न्याय मिळण्याचा प्रयत्न केला. आपल्याही लोकांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी विधानसभेच्या वेळेस क्वेश्चन केला या विषयामध्ये, मी खूप आक्रमकपणे, आमची त्याची शंभूराज देसाईंची आमची खूप चांगली मैत्री आहे खरं तर, पण आमची दोघांची खडाजंगी झाली विधानसभेमध्ये. तुम्ही लाईव्ह पाहिली असेल, पेपरला न्यूज पण आणि टीव्हीवर पण बातम्या आल्या, दोन्ही आपल्या आपल्या मंत्र्यामध्ये आमदारामध्येच झाली म्हणून. पण मी शेवटी मी माझ्या जनतेसाठी मांडतोय. जसं अमर कधी स्वतःसाठी मागत नाही, मी स्वतःसाठी काय मागितलं, मी माझ्या जनतेसाठी मागितलं. मग आम्हाला सीएमने दोघांनाही बोलवलं, म्हणजे ते सांगितलं काय सांगायचं ते. पण मी आजही तेच म्हणणं आहे माझं, त्यावेळेस आपले आमदार मध्ये होते सभागृहामध्ये, त्यांचे आमदार सभागृहामध्ये होते. ज्यावेळी भूकंपग्रस्त समिती आहे, तिथे कोकण समिती आहे, कोयना समिती आहे, कोयना समितीमध्ये दरवर्षी काय टक्का पैसा त्या समितीला जातो ना, आणि तिथून तो विकास होतो त्या गावचा. मी मागणी केली समितीमध्ये, आम्हाला पण झाला. तर बाकीचे सुद्धा आमदार उठले विरोधी पक्षातले, पृथ्वीराज बाबा असतील, मकरंद बाबा असतील, बाळासाहेब असतील, सगळे उठले आणि त्यांनी त्याला तीव्र विरोध केला फ्लोअरमध्ये. पण दुर्दैवानं आपल्या भागातला एकही आमदार मला साथ द्यायला उठला नाही. नाना चौगुले होते, त्यांनी साथ दिली. चौगुले साहेबांनी मीच प्रश्न मांडला होता. त्यामुळं सगळेच आमदार उठले असते त्यावेळेस 8-9 आमदार, तर कदाचित काय वेगळं घडलं असतं असं मला वाटतं. पण तर ठीक आहे, लढा आमचा आम्ही लढणार. स्वामी साहेब माझ्यासोबत आहेतच. ते स्वामी साहेबांना सांगितलं हा प्रश्न मी म्हणतो, तुम्ही हा मांडा. भूकंपाची माझी लक्ष होती आणि मी सांगितलं सभापती महोदयांना. मार्गदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय अभिमन्यू पवार साहेब, दुसरे मार्गदर्शक आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार साहेब, विद्याधरजी कांदे, जिल्हारी मंडळाचे अध्यक्ष ऋषल डॉक्टर विशाल, शिवाजी बिराजदार, किशोरभाई बिराजदार, काकासाहेब मोरे, युवराज बिराजदार, पत्रकार मित्र हाशिमजी, व्यंकटण्णा कराळे, सतीश मनाळे, रमेशजी वळके पाटील, ज्योतिराम घाडगे, अभिजित जाधव, विशालजी काळे, भागवत जगताप, अनिलजी कोळे, जावेदजी पटेल आणि सुंदर असं सूत्रसंचालन करणारा आमचा तरुण तरफदार मित्र रोहन, आणि त्याचसोबत जवळपास लातूर आणि धाराशिवमधून आलेले सर्व भूकंपग्रस्त भागातील नागरिक, कॅन्डिडेट्स, म्हणजे जे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी किंवा उद्या आज होणाऱ्या परीक्षेसाठी गेलेले काही बांधव आहेत, त्या सर्वांना पहिल्यांदा मी मानाचा जय महाराज करतो. आज अतिशय पोटतिडकीनं अमरजी आपण बोललात, गेली अनेक वर्षाचा संघर्ष काय असतो आणि कसा असतो, प्रशासन कोणत्या पद्धतीनं साथ देतं, सत्ता कोणती असले की काय निर्णय घेतले जातात, याबद्दल अतिशय सविस्तरपणे आपण मांडलेला आहे. 1993 30 सप्टेंबरची तारीख आजही आठवते. अतिशय मोठा प्रलयंकारी भूकंप आणि त्याच्यातून पुन्हा उभारणी करणं खूप मोठी समस्या किंवा खूप मोठं आव्हान या भागासमोर होतं. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अगदी दुसऱ्या दिवशी या भागामध्ये उपस्थित होते आणि तिथून पुढे 24व्या दिवशी त्यांनी या ठिकाणी होळी गावामध्ये भूमिपूजन करून त्यांनी कामाला सुरुवात केली. भौतिक सुविधा ज्यावेळी शक्य होत्या, जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या शासन, संघटना, स्वयंसेवी संस्था या सगळ्यांकडून घेऊन आपल्या भागातील गावाचे पुनर्वसन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. परंतु त्याही
पुनर्वसनाच्या नंतर साठीचं आरक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण तिथं त्या आरक्षणामुळे आपल्या चुलीचा प्रश्न सुटतो, आपल्या रोजगारीचा प्रश्न सुटतो. त्या आरक्षणाचा प्रश्न असंच कधी 2%, कधी 3%, कधी 5%,